नमस्कार, गुड मॉर्निंग. आता आमची नवीन ट्रिप चाललेली आहे. आज कुठे चाललो तुम्हाला माहीत नाही अजून. मला व्हिडिओमध्ये माहीत पडेल कुठे चालू होते. आम्ही सांगत ना कुठे चाललो. हे प्रवीण पण आहे आज. ही आपली गाडी 7 जण आलो आहे. पण नंतर माहीत पडेल. आता आम्ही थोडं नाश्ता होतो इथे मावशींच्या आधी. आता कोकणाला आपलं नेहमीचं हॉटेल आहे इथे पोहोचतो. फायनली आम्ही आमच्या पहिल्या स्पॉटवर पोचलेलो आहोत. आम्ही गाडी पूर्ण चालवली प्रवीणने. मी मला झोपलो. माथेरपासून माथे चढल्यावर झोपलो. मी पुन्हा झोपलो ना, म्हणजे ताजं होतं बोलत आलो. आणि आमची गाडी मंडळीचं आहे. पुढे कोणता स्पॉट आहे तुम्हाला माहीत पडेल. फायनली आम्ही आलेलो आहे. दादा चाललो आहे दादा उजूनकडे. बघा तुम्ही समजले असाल आता कुठे आलो आहे ते. नावापासूनच समजले असाल तुम्ही पुढे आलो आहे ते. आता म्हणजे आता तुम्हाला व्ह्यू दाखवणार नाही मी, पण लांबून दाखवून तुम्हाला मी लांबून दाखवतो मी. आपण आता बाजार समोर आहे मंदिर. हे इथे आहे मंदिर. आता मी चाललो मंदिरात. यांची आहे बाहेर जाण्याचा मार्ग आहे. तो हा बाहेर जाण्यासाठी आतमध्ये जा. कुठं आहे ते? तो असं आहे ना, तिकडं नाही, तिथं जाता मागचा. इथं नसता होता पहिला, म्हणजे फिरून मला तिथं जायलाच आहे. दर्शन माझं इथे आहे. बोरा तिथं थर माझं तिथं चाललं आहे. फायनली आता आपण आधी सुरुवातीला एंट्रीवरती आपल्याला पारायण बसते आहे इथे. ते पारायण ते जातं दोन साईडला जातं किंवा नवना भट्टी जातो. पाहिजे पारायण ते जातो इथे. हे पहा तुम्ही संपूर्ण नवनाथ दर्शन तुम्हाला इथे होऊन जाईल. हे नवनाथ दर्शन इथे दादा वगैरे इथे आहे. हे सर्व दादा वगैरे मला फायनली 3:30 आमचं दर्शन झालेलं आहे इथे. पाहत नाही संपूर्ण नवनाथ मोठी आहे. मंदिरात जाण्यासाठी मरीस्थळावर बाजूच्या हे मरीस्थळ आहे इथे. आपल्या एकदम समोर तुम्हाला दिसतं हे समाधीस्थळ ते चालू आहे. तिकडनं आपलं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन केल्यानंतर आपण थेट चाललो आहे आता समाधीस्थळामध्ये. इथे पण तुम्हाला दाखवतो इकडनं मढीचं. हे बघ मढीचं समोर. हे बघ समोर मढी. ही बघ तो मंदिरचा तो सफेदवाड मंदिर तो मढी. राय नाही इथे इकडनं तर आपण बॅक साईडने ते आलो आज मंदिरात. पण तुम्हाला सांगतो ना खरंच आम्हाला खूप आनंद वाटतो ते यायला. आम्ही इथे 2-3 वर्षामध्ये एकदा येतो आणि थोडी वेळात ते नेहमी येतात. आणि आमचा टीचरमध्ये जाय हॅलो थोडी वेळा. दर्शन झालेलं आहे आमचं. हे पहा तुम्ही होऊ शकता. ते झाल्यानंतर काय फौजी पूर्ण बदलला येत आहे. इथं जेवलोय बाला आपण. बाला जेवायला बसलो इथं आपण काय. हे बघा इथे पावन नदी हे भरपूर ठिकाण आहे इथे. पहिला इथं पाय पडायला तर तुम्हाला दाखवतो आता. जे आपण थोडं उलटं झालं आपल्या समोर चालेल. इथे बाबांचं जे मूर्ती आहे ती पण तुम्हाला दाखवतो मी आधी. नाही इथे आपल्या जेवणाची सोय असायची इथे. दोन्ही इथे दोन्ही मंदिर आहे. दर्शन झाल्यानंतर थेट जावं इथे दोन्हीकडे.
तर ते पाय पण जा धुनी मंदिर आहे असे इथे आपण हे दर्शन झालं, आपलं मंदिराचं दर्शन झालं, बाबांचं दर्शन झालं, त्यानंतर धुनीचं दर्शन झालं. इथे हे प्रसादालय आहे, भोजनालय आहे. इथे हे पहा, हे पाहू शकता क्षेत्र आहे. खूप काही चेंज झालं इथे. हे तुम्ही पाहू शकता. ही जी गलती वाटते आपल्याला, जे पिण्याचं पाणी आहे सर्व इथे आहे. इथे अन्न क्षेत्र आहे. मी जातो अन्न क्षेत्रामध्ये. है ना, इथे अन्न क्षेत्र आहे. आमचं प्रसाद हे बा, हे पहिलं स्थान आमचं झालेलं आहे. मच्छिंद्रनाथांचं मायंबा इथे आम्ही आलो होतो. सावळजावला ते झालेलं आहे. मी पुढे चाललो आता मढीला. तर पुढे जाऊन मढी जातो होतो. जास्त लांब नाही, फक्त 5-7 किलोमीटर असेल. हे रोंजल आहे ना, याच्या थाळीत पलीकडे जायचं आपल्याला मढीला. तर मढी झाल्यावर तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी आलो आहे. पाहू शकतात समजून दिले असतात. तिथे आलो आपण चाललो आहे आता. हातने गाडी लागून गाडीनं आता आपण चाललो आहे मंदिरात. ह्या आहेत शिड्या, इंडियाच्या नदी शिड्या आहेत. शिड्यावरनं आपलं जायचं मंदिर. थोड्या पायऱ्या करून आपण आदेश तर आता हे मंदिराचं दर्शन घेऊन बाहेर पडलो. इथे विठ्ठल मंदिर आहे, छान मंदिर आहे. इथे मच्छिंद्रनाथांचं हे मंदिर आहे. काढू दर्शनासाठी ह्या मंदिरात हे लाईट चौकात आला का? थांबा वाटत भाऊ, थांबा जरा 2 मिनिटं थांबा जरा. आम्ही आलो ना, मग तू ये. बरं ठीक आहे. जास्तीच झाले आतमध्ये गर्दी जास्त आहे. त्याच दर्शन झालंय. आम्ही आलो ना, मग तू ये. बरं ठीक आहे. समजलं, मग 5-5 जण या आपण. आदेश या तू ये. आदेश आदेश नमो आदेश. उलटा बस ना, गड्या उलटावर. ये ना, त्या पाठव, पुढे पाठव ना बाबू. आम्हा याला पुढे राहू दे. आम्हा सामने पुढे राहू दे. बस बाहेर निघून राहू का? नाही इथे थांब, राईट मार पप्पाला. इधर आते आदेश मंदिर दर्शन. ह्या मंदिरात थोडं जपमाळ झाल्यानंतर आता आम्ही आलो इथे. पावसाचा आपण आलो. समोर जे दिसतंय तुम्हाला ते आहे मच्छिंद्रनाथ टेम्पल. तिकडनं आपण इथे आलो आहे. तिकडनं आपण या साईडला आता पलीकडे मोठा देवळात आहे.
फायनली आम्ही आता दुसरं सानिपनाथ मंदिर मध्ये जाऊन आल्यानंतर आता आम्ही आपल्या तिसऱ्या स्पॉटवर आलो. तिसरा स्पॉट म्हणजे तुम्हाला आता माहीत पडलं ते नाही देऊ जाणे तुम्हाला दाखवतो मी असं तुम्हाला आणि तुम्हाला सांगतो आता आम्ही आलोय कुठे ते तुम्हाला बघायचं असेल तुम्ही हे पहा कुठे आलो तुम्ही सांगू शकता की नाही देऊ आम्ही हे पहा ते आलो आम्ही ते मंदिर आहे चौसष्टदींचं इथे फोटो पण आहेत म्हणजे मूर्ती आहे आणि तुम्ही पाहू शकता बंद असते हे पहा ते दिसतं तुम्हाला 12:30 ते 2 मोठा देवी मंदिर आम्ही आलोय मोठा देवीला जेवायचा टाइम संपलेला आहे 2 वाजेपर्यंत येऊन नसतं इथं पण हे मंदिर आहे जाण्याचा मार्ग इथं नाही इथं नाही इथं नाही इथं नाही मंदिरात जाण्याचा मार्ग पण पाहू शकता मंदिरात प्रवेशानंतर आपल्याला इकडनं सुरुवात होते तुम्हाला दाखवतो मी चांगलं मार्गाची आहे सुरुवात जी होते आपली त्याला माहीत मोठे आहे पाहू शकता चौसष्टदींचे आपण मानतो हे पहिलं मंदिर आहे ब्रह्मचार्य सर्व 64 इथे मोठे आहेत कोमारी माता ते आहे आता प्रत्येक 64 मंदिर आहे भैरवांचं इथे आहे सर्व इथे आहे जे मी तुम्हाला आता असं एक्सप्लोर करत नाही आहे ज्यामुळे दर्शन द्यायचं त्यामुळे जे महागौरी माता दर्शन महाविद्यामध्ये महागौरी इथे आहे प्रत्येक तिथं इथे आहे हे दाखवत नाही मी आता मी दर्शन घेत जातो मी इथं आलो होतो तुम्हाला मूर्तीचा फोटो तुमच्याकडे अखेर असेल तुम्हाला दाखवतो आता हे आहे मोठा देवीचं मंदिर मंदिराचं मंडळी आमचं दर्शन झालं हे पहा तुम्ही दर्शन धावून आम्ही आता निघालो मंदिरातून बाहेर पडलो थंड वाटलं कोणी नव्हतं गर्दी नाही काय नाही फक्त मजेत दर्शन झालं आमचं मध्ये चालू आता आणि आता आमचं शेवटचं ध्यान तुमच्या बसवर राहणार ते तुम्हाला दाखवतो शेवटतो आता हे पहा आम्हाला इथे जायचं आहे पुढे आणि हे पंढरवडे फाटा आहे आणि आम्ही थांबलो आता हॉटेल तुळशीमध्ये चहा पाण्यासाठी ही त्यांना 5 किलोमीटर नंतर मी पोचणार दैनिक दळावर हे चहा पाणी घेतो आधी काल दुपार संध्याकाळला बनवा ही आमच्या ही भेळ चांगला बघा मट्टी भेळ आहे मट्टी भेळ झाडे आता इथं आहे चटणी आहे आता आम्ही बघता खायचा इथं काय पाहिजे आमचा नाश्ता झालेला आहे माझ्यामध्ये मजा आली नाही भरलेला आता सगळा काय पोट बघा आमचं हे बघा पोट दाखवतो तुम्हाला मी असंच एवढा पोट नाही आहे पोट असं आहे तुम्हाला असं वाटत असतं जेवढं नाश्ता विषय झाले आता आम्ही पुढे चाललो दैनाथ तर आता आपण आपल्या 14 स्पॉटवर आलो आहे हे म्हणजे श्री दहिनाथ झाड दैनाथांची समाधी स्थळ इथे आहे हे आपलं श्रीनाथ करतो आपण दैनाथ पहा तुम्हाला दाखवतो मी आणि आम्ही जेव्हा 3 वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा इथे एवढं काही नव्हतं फक्त ते समोरचं घर होतं आणि हे बस एवढंच होतं म्हणजे पाहू शकता आता इथे पूर्ण सीन बघा इथे आहे हे मंदिर आहे खरी घटना असं पंचं मंदिर पुढे आलो हे जुनं मंदिरच आहे आणि हे इथे आता सर्व बनवलं आहे हे पहा
इथे आम्ही जेवायचो. ह्यो थेम आहे तो वाढवला आता बनवायचा आता. नाही काय बंद आरतीला बोलतात नाही की पुढे आपण आलो हे सगळं जातो तुम्ही हे पहा वालतरी संपते आमची चढणी झाली. हा महाराजांचं आहे. आणि हे जातो तुम्हाला दाखवतो तुम्हाला दाखवायचं आहे समोरच्या सण तुम्हाला दाखवतो मी. हे काशी विश्वेश्वर मंदिर आपण आणि इकडनं आल्यानंतर पाऊस येता याचे तुळशी रोपा आहेत. असं म्हणतं हे चाफ्याचं झाड हे चाफा तुळशी वृंदावन आणि हे जातं हे पहा हे जातं हे पहा आणि इथे ह्याच आम्हाला इथे जेवण मिळालं होतं. इथे गरम पाणी आणि इथे सूर्य आहे सूर्य जेवण मिळालं होतं आम्हाला इकडं आलं. हा दादा हे पूर्ण तुम्हाला दाखवतो तुम्ही स्ट्रक्चर मंदिराचं. फायनली आता आम्ही फ्रेश झालो आहे. आता फ्रेश होऊन आम्ही आता इथे आरतीची वेळ झालेली आहे आणि आरती अशी चालतो आहे मंदिरात. मग दाखवतो आरती मंदिरासाठी थोडंच करू. ते आम्हाला राहण्याचं पण आहे इथे सर्व. जास्त पूर्ण जणांनी आरती घेतो माझ्या जास्त मला आरती घेतली मला व्हिडिओसाठी वेळ नाही आरती मला मावशी कसल्या भाकरी आहेत या? बाजरी बाजरीच्या भाकरी. आणि दुसऱ्या भाजी कसली आहे? भाजी वांग्याची आमटी भाजी बेसन आणि आमरस. मावशी आमच्यासाठी गरम गरम बाजरीच्या भाकरी बनवून देत आहेत. हा तुम्हाला भाकरी ते शिळे नको म्हणले मुंबईची माणसं असते ते शिळं सकाळचं कामावरल्याला देते मुंबईचे लोक. मग आपण त्याला शिळं द्यायचं म्हणून 5 मिनिटं थांबा. हो थांबतो 5 मिनिटं थांबतो. मला गरम भाकरी करून देते. हो चालेल. हे आहे स्वयंपाकघर. या मावशी मुंबईचे पाहुणे इथे जेवायला बसलेले आहेत. जेवणाची वाट बघतात. आम्ही आता जेवण आम्हाला जेवण पण जरा भेटतो इथं. हे जेवणाचं हॉल आहे. तर इकडे मामा बसलेले आहेत जेवायला. मामा झालं का जेवण? जेवण झालं? हा जेवणाचा हॉल आहे पूर्ण. आपण हे पहा मी
आता हे घेऊन आलो चपाती 2 भाकरी हां हे संपल भाकरी बाबा आपण जा सारे मोबाईल पकड दे अजून होता चपाती भाकरी हे प्रेरणा अर्धी त्यावर येतात की भाकरी भाजी चुरा करा हे घ्या. वांग्याची आमटी आहे. तर हे पाहा तुम्ही बाजू शकता आता मी करा तर टोकून घेता होता बाथरूम आणले ना आपल्याला शिकायला चालतं आपल्याला हे पहा वांद्याचं अजून भाजी आणतो हे दुसरी भाजी आणतो ना आनंद भाकर भाजी भाजी राहते नाही बोललो नाही बोललो जावई नाही फायनल माझ्या आवडचं आहे मी काय घेऊ घ्या हे मला आवडतं आहे झालं आहे का तेव्हा तेल आला तेल मी आणून देतो तुम्ही बस तेल आणून या नाही भावाच येता हे बा पळसो जेवायला हे याच्यावर तेल टाकलं आता तेल आणि आता मी